गणेशोत्सवाच्या काळामध्ये सगळीकडे एकच नारा घुमतो, तो म्हणजे गणपती बाप्पा मोरया। पण गणपती बाप्पा म्हटल्यावर आपसुकच तोंडातून मोरया कसं बाहेर पडतं, हा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? गणपती बाप्पा आणि मोरया ही दोन नावं एकमेकांशी कशी जोडल्या गेली, काय आहे या वाक्याचा इतिहास, याचीच एक इंटरेस्टिंग कहाणी आजच्या व्हिडिओतून पाहूयात। नमस्कार, मी प्रियांका लाठी, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत। मोरया या नावाचा संबंध एका गणेश भक्ताशी आहे। मोरया गोसावी हे गणपतीचे मोठे भक्त होते। त्यांचा जन्म मोरगावामध्ये झालेला। आज पुण्यामध्ये जे प्रसिद्ध मोरया गोसावी मंदिर आहे ते याच परम गणेश भक्ताचं आहे। निस्सीम गणेश भक्त असलेले मोरया गोसावींनी थेऊरच्या चिंतामणीची तपश्चर्या केली। त्यांच्या तपश्चर्येचं फळ त्यांना मिळालं आणि चिंतामणी त्यांना प्रसन्न झाला। चिंतामणीने मोरया गोसावींना अष्टसिद्धी प्राप्तीचा आशीर्वाद दिल्याची एक कथा प्रचलित आहे। त्यानंतर मोरया गोसावींनी थेऊरवरून मोरगावामध्ये परत येऊन जनसेवेला सुरुवात केली। गोरगरीब आणि दीनदुबळ्या लोकांना संकटमुक्त करताना मोरया गोसावींची व्यस्तता वाढू लागली आणि त्यांना ध्यानधारणेसाठी वेळ कमी पडायला लागला। मग त्यांनी त्यांचा मुक्काम चिंचवड जवळच्या किवजाईच्या जंगलात हलवला। तिथून ते दर महिन्याच्या प्रतिपदेला मोरगावात जात आणि तिथल्या अष्टविनायकांपैकी एक असलेल्या मयुरेश्वराची मनोभावे आराधना करत। गणेशाप्रतीच्या निष्ठेचा हा नित्यक्रम त्यांनी कधीच चुकू दिला नाही। मोरया गोसावी महाराज वयाच्या 117व्या वर्षापर्यंत अखंडितपणे मयुरेश्वराची आराधना करत मोरगावाची वारी ते करत होते। पण वयोवृद्ध झाल्याने एकदा मोरगावाला पोहोचायला त्यांना उशीर झाला आणि मंदिराचे दरवाजे पुजाऱ्यांनी बंद केले। मग मोरया गोसावी तिथल्याच एका झाडाखाली बसून व्याकुळपणे मयुरेश्वराचा धावा करू लागले। हा धावा करताना त्यांनी वापरलेले शब्द होते, तुझिया भेटीची बहुआस रे मोरया, देखीता दिवस बहुत झाले रे मोरया। अखेर हा धावा मयुरेश्वरांनी ऐकला आणि ते मोरया गोसावींसमोर प्रकट झाले। मयुरेश्वरांनी मोरयांना म्हटलं की इतका अट्टहास का करतोस, तुझ्या माझ्यातलं द्वैत संपलंय। आपल्या दोघांमध्ये आता कोणताच भेद नाही, तू आणि मी एकच आहोत। मयुरेश्वरांनी पुढे असंही म्हटल्याची कथा आहे की मोरया गोसावी, तुम्ही वृद्ध झाल्याने दगदग करू नका, आता मोरगावला येऊ नका, तर मीच तुमच्यासोबत चिंचवडला येतो। आणि दुसऱ्याच दिवशी कऱ्हा नदीमध्ये सूर्याला अर्घ्य देत असताना मंगलमूर्ती त्यांच्या हातात प्रकट झाले आणि सोबतच मयुरेश्वरांकडून मोरया गोसावींना एक वरदानही मिळालं। ते काय होतं? तर ते असं होतं की मोरया, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालोय आणि भविष्यामध्ये लोक माझ्या नावापुढे तुझ्याही नावाचा जयघोष करतील। आणि तेव्हापासून गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया हा जयघोष महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाला। तुम्हाला ही कहाणी कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच अधिक भन्नाट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।